एखादा उपवास सोडताना प्रत्येकाला वाटतं की काहीतरी छान असं बनवावं, चटपटीत असं पुरी भाजी, पुलाव किंवा पनीर भाजी, तोच पदार्थ खाऊन सुद्धा कंटाळा येतो. पण खरंच सांगू का, मला तरी उपवासाच्या दिवशी भाजी भाकरी खाल्ल्याशिवाय उपवास सोडल्यासारखंच वाटत नाही. म्हणून मी मेथीची भाजी करायला घेतली. त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं, 3-4 पाकळ्या आपल्या लसणाच्या छान अशा ठेचून टाकल्या आणि 4 अशा मिरच्या मी कट करून टाकल्यात आणि त्यानंतर स्वच्छ अशी मेथी धुवून टाकलेली आहे. आणि त्यानंतर आपली मुगाची डाळ टाकली आणि छान असं परतून घेतलं. कारण मी माझ्यापुरतीच भाजी करणार होते. पण मुलांनी सुद्धा म्हणलं, की "मम्मी मला सुद्धा भाजी कर, मला सुद्धा खायची आहे." पण मी फक्त शेंगदाण्याचं कूट टाकूनच करणार होते. पण त्याच्यासाठी थोडीशी थोडीशी भाजी वाढवावी म्हणून त्यामध्ये थोडीशी डाळ टाकली आहे आणि त्यानंतर चवीनुसार शेवटी मीठ टाकले आणि त्याला अंगचं पाणी सुटेल इतपत शिजू द्यायचं आहे आणि शेवटी थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. तर मस्त अशी आपली भाजी तयार होते. तर उपवास सोडण्यासाठी मला तर अशाच प्रकारचे जेवण लागतं. चटर-पटर खायचं म्हणलं की खरंच नकोसं वाटतं. तुम्हाला सुद्धा उपवासाच्या दिवशी अशी भाजी भाकरी खाल्ल्यानंतरच पोट भरतं ना? बरोबर बोलते ना मैत्रिणी?